यावेळेला येतोय खणखणीत चौकार. अर्णव वॉरियर संघाने इथे सुरुवात धुवाधार केलेली आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा इथे वसूल केलेल्या पाहायला मिळत आहेत. पंच एक मिनिट थांब, एक मिनिट थांब. इथे 4 धावा घेतलं, पहिलाच बॉल झाला, चौकार आलाय, 4 धावा झाल्या. ओके कंटिन्यू. पहिल्याच बॉलवरती कणकणी चौकार आलेला आहे नितेशच्या बॅटमधून. त्याच्यानंतर पुढच्याच बॉलवरती इथे सिंगल प्राप्त केलेले आहे. अर्णव वॉरियर संघाचं कॅल्क्युलेशन फिक्स असणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 10+ धावा बनवायचे आहेत विदाऊट लॉस आणि त्याचबरोबर सामना देखील जिंकण्याचा प्रयत्न करायचा. यावेळेला बीट होतोय, 2 धावा इथे मिळत आहेत आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली जाते. 7 धावा धावफलकावरती. ह्या ज्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत या कुठे ना कुठेतरी चिंतेचा विषय ठरू शकतात अंबामाता टायगर संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी होऊ शकते. नेमकं काय घडतंय? एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीत होतोय. यावेळेला नेमकं काय घडतंय ते पाहूया. संभवतः नितेश की निखिल. नितेश बॅकलाईनच्या अर्थात आपण पाहतोय पाठीमागे गेलेला होता, परंतु त्याला पॅव्हिलियन मध्ये परतावं लागणार आहे. आपण जर पाहिलं तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता. जी अष्टांच्या पाठीमागे जी बॅक लाईन आहे तिथपर्यंत तो धावत गेलेला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळाला, परंतु यावेळेला नितेश साळुंके हा धावचीत होऊन माघारी परततोय. कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये फिक्स होतं, इथे हा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा देखील बनवायचे आहेत. आणि जर आपण पाहिलं तर अर्थात नितेश माघारी परतल्यानंतर अर्णव वॉरियर संघामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण पसरलेलं पाहतोय आपण. 8 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर या सामन्यावरती भागवत चॅलेंजर्स या संघाचं देखील भविष्य डिपेंड्स असणार आहे. आपण जर नेट रन रेट पाहिला तर मगाशी त्याचं प्रेडिक्शन सांगितलेलं होतं. अंबामाता टायगर संघ जर सामना जिंकला पहिल्या ओव्हरमध्ये. चला ना अर्णव वॉरियर, चला पाठवा लवकर. नितेश एवढा वेळ नाही घ्यायचा आहे. आणि प्रेडिक्शन आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी कोणता संघ टॉप 4 साठी क्वालिफाय करू शकेल. दरम्यान या ठिकाणी षटकाचा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अर्थात पहिलं चॅलेंज भागवत चॅलेंजर्स संघासमोर हे असणार आहे की अर्णव वॉरियर संघाने 10+ धावा बनवल्या नाही पाहिजे पहिल्या ओव्हरमध्ये, जेणेकरून अर्थात तो संघ जरी जिंकला तरी भागवत चॅलेंजर्स संघासमोर फार मोठं चॅलेंज असणार नाहीये. पुन्हा एकदा धावचीची संधी. यास इथं काय घडतंय? पंच या ठिकाणी एकत्रित येऊन चर्चा करतील का? अर्थात या ठिकाणी हा डिसिजन फार महत्वाचा ठरू शकेल. कदाचित रिव्ह्यूची मागणी करू शकतात तिसऱ्या पंचांकडे इथे रेफर केलेला डिसिजन. आणि फाऊल आहे म्हणजे धाव तर मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये, परंतु धावचीची संधी इथे जरूर असणार आहे. इथे फाऊल आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेला होता. आणि ज्याच पद्धतीने आपण बघितलं होतं की अंबामाता टायगर संघाने देखील चांगला डिफेन्स करण्याचा इथे सर्व प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. भागवत चॅलेंजर्स संघाचे खेळाडू श्रीकृष्ण गंगावणे इथे आहेत. त्याने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. तिथे ज्यावेळेला फाऊल डिक्लेअर केलं पंचाने सुटकेचा निश्वास सोडला, कारण 10+ धावा बनवल्या नाही पाहिजे हे कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये देखील फिक्स आहे, जेणेकरून एक मिशन ते कंप्लीट करू शकतात. अर्थात या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय तो पाहूया. हा खेळाडू धावचीत झाला आहे की सेफ आहे? येस, खेळाडू बाद. OUT आउट. खेळाडू बाद झालाय धावचीत. 1375 क्रमांकाची गाडी श्री संजय आयरे यांच्या घराच्या समोर पार्क केलेली आहे. ओरा गाडी आहे ती 1375. कृपया इतर वाहनांना अडथळा होतोय, प्लीज आपण सहकार्य करा. या ठिकाणी जयेश दाते सज्ज झालाय, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय बॉल. इथे आपण पाहतोय नेमकं काय घडलं. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला होता. नेमकं काय घडलंय ते पाहूया. इथे पंचांचा इशारा काय येतोय तो. यस, सिंगल धाव आली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झाल्यात, 9 धावा झालेल्या आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर अर्थात विकेट गमावलेली आहे. इथे नितेश साळुंके बाद झालाय. त्याच्यानंतर अर्णव वॉरियर संघाची जी काही मदार आहे, जी काही धुरा आहे ती जयेश आणि त्याचबरोबर अतिशवरती आहे. यावेळेला 2 विकेट गमावले, त्याच्यामुळे 10+ तुम्हाला धावा बनवाव्याच लागते. इथे अर्णव वॉरियर संघाला हा सामना जिंकत क्वालिफाय करायचा असेल तर
दरम्यान या ठिकाणी हो षटक देखील इथं संपलेलं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज सज्ज होतं, समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी एक धाव जरूर पूर्ण होते. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या झालेली आहे 10 धावा. अर्णव आरव वॉरियर्स संघाने हा जरी सामना जिंकला तरी फार मोठा इम्पॅक्ट पडेल असं वाटत नाहीये, कारण नेट रन जर आपण बघितलं तर तो जास्त राहिलाय भागवत चॅलेंजर्स या संघाचा. अर्थात पहिली पायरी त्यांनी यशस्वी पूर्ण केली आहे भागवत चॅलेंजर्स संघाने. याच्यानंतर असून देखील अंबामाता टायगर्स संघ फलंदाजीसाठी येणार आहे. आपण जर पाहिलं तरी पंचांचा इशारा देखील आलेला होता स्वेअरचा. अवांतर धाव देखील घेतलेली आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू, एका अवांतर धावेची भर पडते धावफलकामध्ये, धावसंख्या पुढे सरकली जाते. सातत्याने या ठिकाणी अतिरिक्त धावांचा वर्षाव केला जातोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश भागवत कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडूला खेळून काढतायत. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज झपकन एक धाव पूर्ण करतायत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. संजय आयरे यांच्या घराच्या समोर 1375 क्रमांकाची जी 4 चाकी गाडी उभी आहे, संघ त्या वाहन चालकांना नम्रतेची विनंती आहे, कृपया आपले जे वाहन आहे ते पार्किंग स्थळी पार्क करा. पाठीमागे अन्य गाड्या आहेत त्या काढायच्या आहेत. असो दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. याही वेळेला आखू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव जरूर मिळते. तुषार क्षीरसागर, श्री तुषार क्षीरसागर यांना विनंती करते कृपया आपण देखील मंचावरती यावं. तुषार क्षीरसागर अंबामाता टायगर संघाचा हा गुणवान असा गोलंदाज आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मुरो अशा पद्धतीचा होता, परंतु अर्णव आरव वॉरियर संघाचा जर विचार केला तर अर्थातच त्यांच्यासाठी आव्हान फार मोठं होतं. या स्पर्धेच्या टॉप 4 साठी क्वालिफाय व्हायचं होतं, तर 10+ धावा बनवायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्याबरोबर सामना देखील जिंकायचा होता, परंतु इथे पहिल्या ओव्हरमध्ये तेवढ्या धावा आलेल्या नव्हत्या. यावेळेला मिसफीड होते, चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा नक्कीच एका धावेचा येऊ शकेल. धावसंख्या 16 पर्यंत पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीच्या क्रमात कोणताही बदल होत नाहीये. पुन्हा एकदा बंटीला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं जाते. बंटीने पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. अर्थात थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालेलं पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना बंटी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतिश भागवत पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. अपील झालं होतं तिथे, परंतु यष्टांच्या पाठीमागे प्रसाद रसाद थोडेसे लेशी पाहायला मिळाले. जर चेंडू अडवला असता तर कदाचित या ठिकाणी विकेट होऊ शकले असते. दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रयत्न चांगला आहे आतिश भागवत यांचा. फ्रंट फुटवरती जात शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. बॉटम एंडचा चांगला वापर केलाय. एक धाव जरूर पूर्ण केले जाते. यावेळेला सुरेख फटका आहे. धावचीची संधी. आतिश भागवत बॅक टू द पॅव्हेलियन. अर्णव आरव वॉरियर संघाला अजून एक मोठा धक्का बसतोय. अंबामाता टायगर संघाने या सामन्यावरती एक मजबूत पकड निर्माण केलेली पाहायला मिळते. यानंतर पुढचा खेळाडू राजवीर मैदानामध्ये दाखल होतोय. राजवीर का राज हर जगह पर होगा. आई चेंडू सुरेख आहे. शपल होऊन खेळण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला चेंडूला डीप फाईन लेगच्या रिझर्व्हमध्ये खेळून काढलं जात आहे, जिथे एक धाव मिळते आणि धावसंख्या तुम्ही पाहताय 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आई चेंडू सुरेख आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला आपल्याला पाहायला मिळतंय. धाव मात्र भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अंबामाता टायगर संघाने चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये विशेषतः, परंतु त्यानंतर या चेंडूवरती तेवढाच खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये खेळून काढले जाते, जिथे एक धाव मिळते आणि धावसंख्या आता पोहोचते 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक हाताळण्यासाठी अंबामाता टायगर संघाकडून त्यांचा जो भरवशाचा गोलंदाज आहे, संकटमोचक गोलंदाज आहे, जो सातत्याने विकेट टेकिंग डिलिव्हरी करू शकतो. ज्या ज्या वेळेला ब्रेक थ्रूची आवश्यकता निर्माण झाली आहे त्या त्यावेळेला या खेळाडूने विकेट प्राप्त करून दिली आहे आणि त्याच खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलंय. संकेत ना संदेश काय नाव काय संदेश गोलंदाजी मार्कवरती आहे. राऊंड विकेट गोलंदाजी करतो. आखो टप्प्याचा चेंडू बंटीच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं. अर्थात सुरक्षित रक्षण आहे. धाव मात्र भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. संदेश षटकातला पुढचा चेंडू आता तो यावेळेला मिसफील्ड झाली आहे. बॉल पुनश्च एकदा डिक्लेअर झोन मध्ये प्रस्थान करतोय. सिंगलच्या मदतीने 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंटी सपत्नीक या स्पर्धेचा आनंद घेतोय. यावेळेला धावचीची संधी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. चौथा धक्का बसतोय अर्णव आरव वॉरियर संघाला. जय शिदाते लोकल बॉय बॅक टू द पॅव्हेलियन आणि त्याच्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय.
न्यू बॅटर्स ओमकार मैदानामध्ये दाखल होतोय. धनराज यादव या सामन्यामध्ये ते खेळत नाहीयेत. मागच्या सामन्यामध्ये देखील तो खेळलेला नव्हता. त्याच्यामुळे बॅक टू बॅक दोन मोठे धक्के आरव वॉरियर्स संघाला बसतात. यावेळेला मिसफील्ड होते. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी एक धाव जरूर मिळणार आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे, निर्णायक षटक आहे. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातले कंप्लीट झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याचबरोबर संदेश राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. सातत्याने विकेट घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू, यावेळेला शुभमच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं जात आहे. मिड ऑफला तेवढंच दर्जेदार आणि सुरेख क्षेत्ररक्षण आहे, धाव भेटत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. त्याच्यानंतर षटकातला पुढचा चेंडू बंटीच्या दिशेने धावचीची संधी आहे. आरव वॉरियर्सला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. अंबामाता टायगर संघाने या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे. निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आरव वॉरियर्स संघाने धावा बनवल्या 21 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 22 धावा. या धावा बनवणं एवढं कठीण नाहीये. कठीण आहे ते पहिल्या ओव्हरमध्ये 10+ धावा बनवणं. 10 पेक्षा जास्त धावा इथे बनवायचे आहेत, अन्यथा जर तर वरती पुन्हा एकदा समीकरण येऊ शकतं. शेवटच्या 2 षटकामध्ये बघा, आमचे स्कोरर मला सांगतायत, आमचे 2 षटकांमध्ये पहिल्या 15 धावा होत्या, त्याच्यानंतर 16 धावा होत्या. त्याच्यानंतर पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली होती. सुषमा विजय भारदे, जर आपण या ठिकाणी असाल तर व्यासपीठावरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सौ सुषमा विजय भारदे. पहिल्याच वरती रिझल्ट आहे. यस, पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार आहे की टॉप 4 साठी पोहोचणारा दुसरा संघ कोणता असणार आहे. एकतर भागवत चॅलेंजर्स किंवा अंबामाता टायगर्स. अर्थात या ठिकाणी आरव वॉरियर्सचं तर अस्तित्व इथं संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10+ धावा बनवायच्या होत्या, बनलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे हा संघ तर जवळजवळ स्पर्धेच्या बाहेर आहे. आता तो ओके, धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त आमचे मित्र विरेश कदम या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण असे गुणी प्रेक्षक हे संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दरम्यान आपण पाहतोय भागवत चॅलेंजर्स की अंबामाता टायगर्स, पहिल्याच ओव्हरमध्ये रिझल्ट क्लिअर असणार आहे. पेस आहे उमेश भागवत असून देखील धीरोदत्तपणाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. भागवत चॅलेंजर संघाचा खेमा या ठिकाणी पूर्णपणे चिडीचूप आहे. पहिल्या ओव्हर नंतर खऱ्या अर्थानं सेलिब्रेशन होऊ शकेल. अर्थात या ठिकाणी अंबामाता टायगर्ससाठी पहिलं षटक फार महत्वाचं असणार आहे. 10 किंवा 10+ धावा इथे बनवाव्या लागतील जर क्वालिफाय व्हायचं असेल तर, आणि त्याचबरोबर सामना जिंकायचा आहे. नितेश साळुंके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल, यावेळेला मिस्टर एक्स्ट्राचा इशारा येतोय. अवांतर धावेच्या माध्यमातून अंबामाता टायगर संघाचं खातं ओपन झालंय. दरम्यान षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. बॉल हवेत, झेल पकडलाय. बंटी येलकर बॅक टू द पॅव्हेलियन. ओहो, शानदार कमबॅक केले इथे. आरव वॉरियर्स संघाला सपोर्ट कोण करतोय? भागवत चॅलेंजरचा संघ करतोय. यस, हेच तर खासियत आहे ना. अर्थात या ठिकाणी कोणता संघ मैदानामध्ये खेळतोय आणि कोणता संघ सपोर्ट करतोय, कारण इथे भागवत चॅलेंजर्सला माहिती आहे अंबामाता टायगर संघाला 10+ धावा करून द्यायच्या नाहीयेत. आणि आरव वॉरियर्स संघाने देखील तीच कामगिरी पहिल्याच बॉलवरती यशस्वी पार पाडलेली आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये दाखल होतोय. आय थिंक संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल आलेला आहे. साहिल आयरे स्ट्राईक वरती खेळेल. साहिल वरती देखील प्रेशर आहे, साहिल वरती देखील दबाव असणार आहे. नितेश या षटकाला पुढचा चेंडू, आता तो यावेळेला समोरच्या दिशेने संभवतः चौकार होऊ शकला असता. पोलीस पाटील आतिश भागवत सुरेख क्षेत्ररक्षण करतायत, कारण त्यांचं नाव भागवत आणि भागवत चॅलेंजरचं बरंच काही डिपेंड्स आहे या पहिल्या षटकावरती देखील. अर्थात यावेळेला षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर पंचांचा अवांतर धाव्याचा इशारा येतोय. नितेश साळुंके पुन्हा एकदा सज्ज होतो. आई चेंडू सुरेख टाकलाय का? नाहीये. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका अवांतर धाव्याची वर धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावरती. षटकातले 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले, 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत. याही वेळेला फुलटॉस. यस,
नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. नितेश साळुंके याच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेशर आहे इथे. अर्थात अर्णव वॉरियर संघाला गमावण्यासारखं काहीच नाही आहे इथे. 5 धावा असून देखील जर आपण पाहिलं तर 5 धावा बनवायचे आहेत इथे. विकेट गमावली आहे म्हणजे जर पाहिलं तर 10 धावा जरी झाल्या तरी देखील बरोबरीत येऊ शकेल. इथे नेमकं काय घडतंय ते पाहूया. इथे अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा असणार अंबामाता टायगर संघासाठी. नितेश साळुंके या षटकाला पुढचा चेंडू आता राऊंड विकेट. पुन्हा एकदा संकेतसाठी अतिशय सुरेख अशी खेळी सादर केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहता धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 धावा देखील आल्या इथे. तरी मी तर म्हणेन ऍव्हरेज बरोबरीत येऊ शकेल कदाचित. आई चेंडू चांगला टाकला. ओहो बॉल सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी. दॅट्स अ मॅग्निफिसंट कमबॅक. संकेतच्या बॅट मधून येतोय हा खणखणी दणदणीत चौकार. आणि या 4 धावाच्या जोरावरती अंबामाता टायगर संघाने यशस्वी पुनरागमन केलेलं आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. काही घडू शकेल. 11 धावा झालेल्या आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. अजून देखील जवळजवळ 11 धावांची आवश्यकता आहे. 11ची गरज आहे अजून देखील. 11 धावा झाले तिथे. दरम्यान जर आपण पाहिलं तर सेलिब्रेशन आपण सर्वजण पाहतोय. हाई चेंडू चांगला टाकलाय. अंबामाता टायगर संघ जबरदस्त कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ. प्रेशर दबाव होता. आघाडीचा जो फलंदाज होता शुभम तो स्वस्तात बाद झाला होता. त्याच्यानंतर संकेतने एक हाती किल्ला लढवला. एक खणखणीत चौकार मारला आणि आपल्या टीमचं अस्तित्व त्याने जिवंत ठेवलेलं होतं. आता फक्त मॅच जिंकायची आहे. अंबामाता टायगर संघाला आता फार मोठं स्ट्रगल करायचं नाही. फक्त मॅच जिंकायचं आहे. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हनुमंत वारदे यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा. हनुमंत वारदे खुश असतील. अंबामाता टायगर संघाचे ते मोठे फॅन्स आहेत. सपोर्टर्स आहेत. राजवीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातला आपण पाहतोय. अर्थातच पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका अवांतर धावेची भर पुनश्च एकदा धाव फलकामध्ये पडते. धाव संख्या पुढे हाही चेंडू स्क्वेअर आहे. अवांतर धाव याही चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण सातत्यानं बदललं जातं इथे. डॉट बॉल आहे. हा चेंडू निर्धाव आलेला होता. राजवीर षटकातला पुढचा चेंडू क्लीन बॉल. ओहो जबरदस्त कमबॅक केलं इथे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. अप्रतिम कमबॅक होऊ शकेल इथे. अंबामाता टायगर संघाचे दोन्ही स्टार खेळाडू माघारी परतलेले आहेत. बंटी पॅव्हिलियन मध्ये परतलाय. संकेतने त्याची जबाबदारी पार पाडली. 10+ धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या. बंटी बाद झाल्यानंतर खरं तर मोठं शिवधनुष्य त्याने ते लिलिया पेललेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जे येणारे फलंदाज आहेत त्यांना सामना फक्त जिंकून द्यायचा आहे. एसटी रक्षक मानस यदमळ. राजवीर या षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे तो अंबामाता टायगर संघाचा अजून एक स्टार खेळाडू. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना राजवीर या षटकामध्ये पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. परंतु नितेश साळुंके सहजरित्या चेंडू अडवत आहेत. धाव मात्र जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे. हाही चेंडू सुरेख आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. राजवीरने कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला इथे. धाव संख्या तुम्ही पाहताय 13 धावा झालेल्या आहेत. या षटकातले 4 चेंडू संभवतः पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर मात्र चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केले ते डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी एक सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या ही पुढे सरकलेली आहे. 14 धावा म्हणजे केवळ बघितलं तर समीकरण आता इजी झालेलं आहे. ओहो क्लीन बॉल केलाय इथे. राजवीरने कमबॅक करून दिलंय. सामना संपलेला नाहीये. भागवत चॅलेंजर संघासाठी अजून देखील सामना ऑन होऊ शकेल. 12 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेला आपण बघितलं होतं की अंबामाता टायगर्सने शेवटच्या 12 बॉलमध्ये केवळ 5 धावा खर्च केलेल्या होत्या. येथे अंबामाता टायगर संघाला आता 12 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. सामना जिंकणं कंपल्सरी गरजेचं असणार आहे जेणेकरून तुम्ही नेट रन रेटच्या आधारे क्वालिफाय होऊ शकता. तर दुसरीकडे अर्णव वॉरियर्सने इथे जर रोखलं अंबामाता टायगर संघाला तर मात्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट होऊ शकेल. नवीन बॅटर्स मैदानामध्ये आलाय. बॅटर्स नेम साहिल आयरे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये सपशेल अपयशी साहिल आयरे हा देखील माघारी परततोय. आता अंबामाता टायगरच्या विकेट काउंट करूया. किती खेळाडू माघारी परतलेले आहेत अंबामाता टायगर संघाचे. साहिल होता. 4 खेळाडू बाद झालेले आहेत. म्हणजे अजून देखील 11 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शुभम नॉन स्ट्राईक मार्क वरती आहे. स्ट्राईक वरती बॅटर्स धनंजय आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहं. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातले एक चेंडू झालेला आहे. 11 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. निखिल क्षीरसागरने सुरुवात चांगली करून दिलेली आहे. नावाजलेला असा गोलंदाज आहे धनराज यादव. आज संघ मालक नाहीये परंतु आपल्या टीमला विजय प्राप्त करून देण्याचा तो प्रयत्न करू शकतो. यावेळेला पुन्हा एकदा पुश केला चेंडू. तो अर्थातच ऑफ साईडला ज्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. आता अर्णव आरव वॉरियर्सला सिंगल धाव रोखायचे. चौकार गेला अर्थात या ठिकाणी सुदेश आयरे पुन्हा एकदा चांगला डिफेन्स करतायत तिथे. हेच करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल धावा रोखायच्या. 16 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. होऊ शकतात 9 चेंडूमध्ये 6 धावा बनवायचे आहेत. बॅटर्स धावा बनवू शकेल, गोलंदाज धावा डिफेंड देखील करू शकेल. आंबामाता टायगर्स बनाम अर्णव आरव वॉरियर्स. शुभम रसाळ चेंडूला केवळ ढकलून देतोय तो ऑफ साईडला ज्या ठिकाणी चपकन एक धाव पूर्ण केली जाते. निखिल क्षीरसागर विकेट घेतोय का पाहूया. यस इथे काय घडतंय. यस इथे खेळाडू बाद आहे इथे. पंचांनी बोट आकाशाकडे केलेलं होतं. आउट आहे. ओके चला. न्यू बॅटर्स संदेश. तुम्ही कचून नका. अरे आवाज एवढा आला. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. हा चेंडू बरेच काही डिफेन्स करेल इथे. संदेश आलाय संभवता यावेळेला. हो हा झेल होऊ शकला असता परंतु इथे सुदैवी ठरतोय फलंदाज. आता त्या ठिकाणी ओमकार तिथे होता. त्याच्यानंतर संधी देखील साठी देखील होती. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आता भागवत चॅलेंजर्स संघाचं स्वप्न देखील इथे मूर्त स्वरूपामध्ये साकार होऊ शकेल. जर हा सामना अर्णव आरव वॉरियर्सने जिंकला तर भागवत चॅलेंजर्स संघ क्वालिफाय ठरेल. म्हणजे जिंकणार कोण आणि क्वालिफाय होणार कोण. संघ मालक नसताना देखील अर्णव वॉरियर्स संघ निकराची झुंज देताना आपल्याला पाहायला भेटतोय. भागवत चॅलेंजर्स संघाचे श्रीकृष्ण इथं देवाचा दावा करतायत. नाव श्रीकृष्ण आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहं. ज्या वेळेला संघाला गरज होती त्या वेळेला श्रीकृष्णाने संकटमोचक ही भूमिका पार पाडली इथे. आता हा श्रीकृष्ण इथं दावा करतोय देवाचा. दरम्यान या ठिकाणी राजवीरच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे मिळणार आहे. समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. 1 डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल. आई बॉल चांगला टाकला इथे. जबरदस्त मारा, तिखट मारा आपल्याला राजवीर यांचा पाहायला भेटतोय. अर्णव आरव वॉरियर्सला माहिती आहे हा सामना जिंकून आम्ही क्वालिफाय होणार नाही परंतु भागवत चॅलेंजर्सला आम्ही क्वालिफाय करू शकतो. हा जो उद्देश त्यांच्या समोर देखील असणार आहे. राजवीर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतो. ओमकारला त्यांनी थोडस डीप मध्ये पाठवलंय. हा बॉल बरंच काही डिफेन्स करेल. या बॉलवरती धाव येईल का आणि इथे स्वेर मारा केला जातो. एका अवंत धावेची भर पडते. धाव संख्या आता पोहोचते 19. 4 बॉल 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट आले तर मात्र प्रेशर निर्माण होऊ शकेल. समोरच्या दिशेने मारा. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी 2 धावा येत आहेत आणि धाव संख्या आता 21. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. राजवीरने जो स्वेर चेंडू टाकलेला होता त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रेशर निर्माण झालं अर्णव आरव वॉरियर्स संघावरती. आणि आता थोडंसं आंबामाता टायगर संघासाठी इजी समीकरण आलेलं आहे. आंबामाता टायगर्स 3 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. ह्या डिफेन्स करणार का. मानस यतमळ स्वतः पॉइंटला डीप पॉइंटला नाही येतो. अगदी सिली पॉइंटला आपल्याला पाहायला भेटतो मानस यतमळ. 3 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता. चेंडू राजवीरच्या हातामध्ये. ओव्हर द विकेट तो गोलंदाजी करतोय. समोर एक युवा असा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. ओ क्लीन बॉल झालाय. राजवीरने विकेट घेतले इथे. अर्णव आरव वॉरियर्स आतापर्यंत 6 विकेट गमावलेत. 2 बॉलमध्ये 2 विकेट पाहिजेत. इकडे पाहिजे 1 धाव. आता देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. मानस वरती प्रेशर आहे कारण मानस सारखा एक सर्वोत्तम खेळाडू सिली पॉइंटला आहे. सिली पॉइंटला तोच खेळाडू उभा राहतो जो खऱ्या अर्थानं कणखर असतो. आपण पाहतो एका धावेची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. संपूर्ण स्पर्धेतला सर्वात हाय व्होल्टेज सामना आहे. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजायला हरकत नाही. जबरदस्त सामना आपण पाहतोय.
2 बॉल एका धावेची आवश्यकता. दिशा बदलले. सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं. यावेळेला दिशा बदलले राजवीरने. 2 बॉल एका धावेची आवश्यकता. अंबा माता टायगर विन द मॅच. अंबा माता टायगर विन द मॅच. क्वालिफाय टू टॉप 4. धुमाळ वॉरियर्सने देखील सपोर्ट दिला अंबा माता टायगर्सला. जबरदस्त सेलिब्रेशन अंबा माता टायगरचं. हार्ड लक अर्नवारा वॉरियर्स. हार्ड लक. अंबा माता टायगर्स विन द मॅच. हे 2 एक्स्ट्रा वाईड मारले